जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भिलवडीत कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली व भिलवडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सार्वजनिक वाचनालय भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली येथे सकाळी 10 वाजता करण्यात आलं। या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाच्या प्रारंभी भिलवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी प्रास्ताविक व स्वागत करत शिबिराचं उद्दिष्ट स्पष्ट केलंय। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय श्री गिरिजेश ग कांबळे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सांगली यांनी भूषविले। वेळी मार्गदर्शनपर भाषण करत ॲडव्होकेट श्री एस.एम. वाघमारे, पॅनल विधिज्ञ पलूस यांनी नागरिकांना विविध कायदे, हक्क व कर्तव्यांविषयी सविस्तर माहिती दिली आहे। तसेच अध्यक्षीय मनोगतात माननीय श्री गिरिजेश ग कांबळे यांनी कायदेविषयक जागरूकतेचं महत्त्व अधोरेखित करत सर्वसामान्यांनी न्याय प्रक्रियेचा योग्य वापर करावा असं आवाहन केलंय। कार्यक्रमात श्री नितीन आंबेकर, सहाय्यक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांनीही मार्गदर्शन केलंय। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री विजय कोगनोळे, सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांनी केलंय। कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांनी आभार मानले। या शिबिरातून नागरिकांमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला असून अशा उपक्रमांची गरज असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलंय। तुम्ही जरा समोर येतं सगळेजण मिळून की तिथे अडवत त्याला, तुम्ही उभे राहा रस्त्यावर जरी असेल ना, मग यांच्या पाठीमागं ते तर उभे मागे असेल की माझं बाजू दे, तर यांच्या पाठीमागं तुम्ही असं राहू ना, तुम्ही मी कुठला लीडर नाही हो, मी कायद्याचा अभ्यास करतो। मग म्हणून सांगतो कायदे आणि कायदा, मग कायद्याने चालायचं आहे ना, मग तुम्ही यांच्या पाठीमागे उभे राहा। हे समोर उभे आहे, तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभे असले तर मग यांना बळी, मग कोणी काही येऊ दे नाही, कोणाचा काही कोण किंवा येऊ दे, मग हे सगळं म्हणतील ना इथे सरळ सिनियर आहे, तुम्ही त्यांच्या मृत्यूची जबाबदारी, तुमच्या तब्येतीची काळजी घेत असाल तर मी बाजू देतो, नाही तर बंद। सरळ सर एवढं याच्यामध्ये सार्वजनिक न घेता प्रत्येक ठिकाणी खासदार आमदार असतोच असं नाहीये। तरी गावामध्ये कोणतरी जबाबदारी असते तिथं काही फारसा प्रश्न येत नाही हो, फक्त त्यांनी जाऊन हे करायचं असतं, विनंती करायची ते कमी करा, बस एवढाच विषय आहे सगळ्यांचा। कमी करण्यासाठी 100% प्रयत्न केला जातो। प्रत्येक मिरवणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी पोलीस कर्मचारी असतात, त्यांना सांगितलं पण जातं, परंतु ऐकणार नाही ऐकण्याचा विषय येतो पुन्हा। काही डॉलरवाले किंवा काही मिरवणुकीत 100% ऐकलं जातं, ते आवाज कमी करतात आम्ही गेल्यानंतर, परंतु काही ठिकाणी हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो। जेव्हा मोठ्या प्रमाणात मिरवणूक असते, बरेचसे मंडळ असतात, गणपती असतो आपल्याकडे किंवा विविध कार्यक्रम असतात, सगळं फिरून आमच्यापर्यंत येतं। पण आम्ही तुमचं काम करतोय, नक्कीच करतोय, शासनाचं काम आहे, नोकरी आहे। संपूर्ण बऱ्याच गावामध्ये आपलं धनगाव आहे, धनगाव म्हणजे आदर्श घेण्यासारखं गाव असं आहे की त्या ठिकाणी डॉल्बीची बंदी त्यांनी ठरावच केला की गावात डॉल्बीच वापरायचा। पण जर असा प्रत्येक गावाने जर ठराव केला तर होणारच नाही। मग प्रत्येक वेळा मग नवीन बॉडी आली, मग त्यांनी तसा ठराव घेतला, मग त्याला पण आपण जबाबदार आहे ना पुढे। जर प्रत्येकाच्या घरात बाळ आहे, प्रत्येकाच्या घरात जर वयस्कर व्यक्ती आहे, त्रास होतोय, तर मग निर्णय घ्यायला काय अडचण आहे। माझं तर म्हणणं आहे की आज विषय निघाला तर खरंच सगळ्यांनी आपल्या मुक्तीचा जर एक ठराव केला तर चांगलंच आहे सगळ्या गावासाठी। मला डॉल्बीच्या संदर्भात आपण प्रश्न मांडले ते योग्य आहे, मी पण त्याच्याशी निगडीत आहे, ठीक आहे, पण